नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर राज्यसभेचा देणार राजीनामा. एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय. आदिवासी मुलांचं शिक्षण, धाराशिव आणि सोलापूरसाठी विशेष मंजुरी. पुण्याच्या पर्वती येथे 50 वर्षीय आजोबांकडून त्यांच्याच 9 वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न. पहिलं तोंड दाबून अत्याचार, मग निधनाची खात्री पटवण्यासाठी आरोपीने हादरवणारं कृत्य केलं. नसरापूरमधील मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. नसरापूर घटनेनंतर महाराष्ट्र कॅबिनेटचा मोठा निर्णय. लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना पेरोल देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. पुणे जिल्ह्यात 40 खासगी भूमापक नेमणार. भूमी अभिलेखचा निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांनाही अधिकार देणार. पुणेकरांना दिलासा. पाणीकपात 31 मे पर्यंत लांबणीवर. SRPF भरतीच्या लेखी परीक्षेतील गोंधळानंतर भरती स्थगित. खडकवासला धरण साखळी 33% पाणीसाठा. गतवर्षीपेक्षा 4% पाणीसाठा अधिक. शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार. प्रत्येक टोल नाक्यावर बांधणार शेतकऱ्यांसाठी मॉल. पश्चिम बंगालमध्ये हिंसा भडकवणाऱ्यांवर आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. MPSC भरतीला अचानक स्थगिती. सरकारी अभियोक्ता पदांवर वकिलांचा संताप. राजकीय हस्तक्षेपाचा आरोप. नाशिकमध्ये आज कुंभ उद्योग संघ वाणिज्यला गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ. कणकवलीचे ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदे सेनेच्या संपर्कात. यंदा मान्सूनबाबत इशारा. एल निनोमुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कमी. हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.